नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंदळ पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात सातारा रहमतपूर रोडवरील हॉटेल सरपंच वाड्याला आणि पाहणार आहे हॉटेल स्टाईल अख्खा मसूर कसा बनतो ते. तर चला पाहूया. तर आज आपण आलो आहे सातारा रहमतपूर रोडवरील हॉटेल सरपंच वाड्याला आणि इथे व्हेज नॉनव्हेजचे अतिशय उत्तम असे दर्जेदार पदार्थ मिळतात. हा नमस्ते, मी रामचंद्र फडतरे, हॉटेल सरपंचवाड्याचा सर्वेसर्वा. आमच्या इकडे व्हेजमध्ये म्हणाल तर अख्खा मसूर हा स्पेशल डिश आहे. ग्राहकांच्या पसंतीत अख्खा मसूर हा आमचा फार आवडीचा विषय आहे आणि तो आम्ही फार व्यवस्थित पद्धतीनं रुचकर असा देतो. आमच्याकडे अख्खा मसूर हा एकदम ताजा आणि रोजच्या रोज शिजवलेला असतो आणि तो आमचे संदीप वस्ताद एकदम बेस्ट पैकी बनवून देतात. तर आता आपल्याला संदीप वस्ताद बनवून दाखवणार आहेत ना? हा, ठीक आहे. अख्खा मसूर कशा पद्धतीने बनवला जातो ते आमचे संदीप वस्ताद दाखवतील तुम्हाला. मित्रांनो नमस्कार. तर आज आपण आलो आहे हॉटेल सरपंचवाडाच्या किचन मध्ये. तर इथं संदीप सर आहेत, वस्ताद आहेत ते. तर आज आपल्याला ते अख्खा मसूर कसा बनवायचा ते दाखवणार आहेत. तर हॉटेल सरपंचवाड्याचा एक स्पेशल आयटम आहे आणि हॉट सेलिंग पण आहे. तर आता आपल्याबरोबर आहेत वस्ताद साहेब. तर वस्ताद साहेब आपल्याला 4 प्लेटचे किंवा असं म्हणता येईल की 4 लोकांसाठी लागणारा अख्खा मसूर बनवायचं कसं ते सांगणार आहेत. तर चला आपण आता साहेबांशी चर्चा करूया. नमस्कार साहेब. नमस्ते, संदीप आगाशे बोलतोय. नमस्कार. हा घेतलाय अख्खा मसूर 4 लोकांच्यासाठी पावशेर आहे. परत त्यासाठी लागणार आहे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट किती आहे? आलं लसूण पेस्ट 2 चम्मच आहे. 2 चम्मच. हा, हे हळद आहे 1 चम्मच. हे किचन किंग मसाला 1 चम्मच आहे. कस्तुरी मेथी 2 चिमट आहे. धना पावडर आहे 1.5 चम्मच आहे. चटणी पावडर आहे 1.5 चम्मच आहे. चटणी पावडर लाल तिखट आहे ते 1.5 चम्मच आहे. हे खवा 1 चम्मच आहे. हे बटर 1 चम्मच आहे. हे मटन मसाला 1 चम्मच आहे. हे घरगुती चटणी गावठी आहे, म्हणजे याला कांदा लसूण मसाला म्हणतात. कांदा लसूण मसाला 1 चमचा आहे आणि 1 चमच मीठ आहे. म्हणजे चवीनुसार जे मीठ लागणार आहे ते. रात्री भिजत घातलेले आहे 10 वाजता. आता 10:15 वाजता तवा काढलाय. आता हे 2 शिट्ट्यात शिजवणार आहे. तर आता आपण शिजवून घ्यायचंय ना? हा, शिजवून घ्यायचं. ठीक आहे. आता आपण अख्खा मसूर बनवायला घेतोय. एक अर्धा चम्मच घेतलाय तेल घेतलंय. एक कापलेला कांदा घेतलाय, टोमॅटो कांदा. किती आहे कांदा? कांदा एक आहे. एक कांदा एक आहे. म्हणजे 4 लोकांसाठी मोठ्या साईजचा कांदा पुरेसा आहे. हे घेतलंय आपण आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट. हे घेतलंय बटर. हे घेतलाय खवा. हे हळद टाकलेलं आहे. हे मिरची पावडर. हे कांदा लसूण तिखट. हे मीठ. हे खोबरा पावडर. हे मटन मसाला आहे. हे किचन किंग आहे. हे धना पावडर आहे. कस्तुरी मेथी आहे. ते चांगलं फ्राय करून घ्यायचं. हे असा अख्खा मसूर टाकायचा आणि चांगला फ्राय करून घ्यायचा. परत येणार ह्याच्यात गिरवी. आपले ह्या मागच्या ग्रेव्ही मध्ये काय काय असतं? गिरवी मध्ये असतंय कांदा असतोय, खोबरा असतंय, तीळ असतंय, मगज असते, काजू कणी असते, आलं लसूण पेस्ट असते. परत बाकी हे सगळं टाकलेलं मसाला, धना पावडर, मिरची पावडर, हळद, मीठ हे असते. हे आता अख्खा मसूर झालेला आहे. आता इकडे प्लेट मध्ये काढलेला आहे 4 माणसाच्या प्लेट मध्ये. आता हे तुम्ही घेऊ शकता खायला. म्हणजे अशा प्रकारे हॉटेल सरपंचवाड्याचा अख्खा मसूर रेडी झालेला आहे. तर चांगला एकदम सुगंध दरवळत आहे आणि आपला अख्खा बघू शकता अख्खा मसूर आपला रेडी आहे. त्याच्यावर बटर टाकतो.
हे आहे अक्का मसूर सरपंचवाड्याची स्पेशल खाण्यासाठी तयार आहे. अक्का मसूर स्पेशल सरपंचवाडा स्पेशल अक्का मसूर आहे तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही या कधी विजिट द्या, तुम्हाला एक नंबर आवडेल, खाण्यासाठी एक नंबर आहे.